आज गुरुपौर्णिमा सकाळीच 5 वाजता जाग आली आणि आज काहीतरी आपण डोळ्यासमोर उद्दिष्ट न ठेवता सदामध्ये सांचा फोन आला की आज आपल्याला कुठेच जायचं नाही, आपण भेटायला बोलगावच्या या भूमीत आपल्याला पाऊल ठेवायचे। आज व्यास पौर्णिमा असल्यामुळे व्यासांसारखं तपस्वी जीवन आपणच आहे आणि आपणना आज आम्ही सायकलीवर येऊन आप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो। आप्पांचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावेत। आप्पा हे गुरुस्थानी आहेत, आई वडिलांच्या स्थानी आहेत। एवढ्या लांब जाऊन आई वडिलांना नमस्कार करता येत नाही, पण आप्पांसारख्या व्यक्तीला आम्ही आज नमन करतोय आणि गुरुपौर्णिमेच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय। त्यांना असं निरोगी आयुष्य लाभो, त्याचबरोबर शेवटपर्यंत संघर्षासाठी त्यांनी जे काही व्रत स्वीकारलेलं आहे हे व्रत असंच चालू राहावं आणि भविष्यामध्ये आम्हालाही त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळो, हीच सदिच्छा या गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या गुरूंकडे आम्ही करत आहोत। धन्यवाद। या निमित्तानं आज गुरुमाऊलींच्या चरणी विठुरायांच्या संत परंपरेतलं एक अंधश्रद्धा निर्मूलनाचं संत साहित्याचं योगदान हे डॉक्टर तारा भोळकर हे पुस्तक शिवाई प्रबोधन वाचनालय, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पलूस सायकलिंग क्लबच्या माध्यमातून दररोज सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश घेऊन नित्यनेमाचा आमचा जो एक उपक्रम असतो त्या उपक्रमाच्या माध्यमातून आप्पा तुम्हाला हे पुस्तक आज गुरुचरणी आम्ही तुम्हाला देत आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावी। धन्यवाद। नमस्कार। आज माझे मित्र गुरु शिक्षक माझे मित्र सगळे आज इथं आले। मला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सकाळी भेट झाली गुरूंची आमच्या, मला फारच आनंद झाला आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो आज गुरुपौर्णिमेच्या। धन्यवाद। नमस्कार।